रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज खरं जो फ्लॅट आहे हा फ्लॅट खूप चांगल्या लोकेशनला आहे, चांगल्या डेव्हलपरचा आहे. 3 BHKचा फ्लॅट आहे. कॉम्पॅक्ट 3 BHK म्हटलं तरी चालेल. 850 कार्पेट असणारा आणि एक कार पार्किंग याच्यासोबत असणारा हा वसंत लॉन्च माझेवडा जंक्शनवरती, जिथे विवेना मॉल म्हणा किंवा तुमचा ज्युपिटर हॉस्पिटल आहे त्याच्याच लागून एक वसंत लॉन्च नावाचं कॉम्प्लेक्स आहे. त्याच कॉम्प्लेक्सला खरं हा 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला 100% आहे. हॉलची साईज थोडीशी छोटी आहे, अदरवाईज जर बाकी बेडरूम्स वगैरे जर बघितलं तर सुंदर आणि चांगलं आहे. खरं फ्लॅट हवा पण चांगली आहे, कारण बघा तुम्ही वरती जर बघितलं तर फॅनही हलतो. आपण काय फॅनचं बटन चालू केलेलं नाही आहे, पण घरात हवा मोकळी आहे. आणि जर घरातनं बघितलं तर मग मात्र स्विमिंग पूल, हे जे गार्डन वगैरे आहे ते वसंत लॉन्सचं, ते बाकी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि क्लिअर नक्की दिसते. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर मेंटेनन्स बाकी 10,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. आणि फ्लॅटची जर हाईट बघितली तर सिलिंग हाईट्स वगैरे पण खरोखर चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे. मालकाने फुल्ली फर्निश चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आणि परत ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जाणार आहोत, मात्र हा ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळेला साऊथ फेसिंग आहे, आतमध्ये येताना नॉर्थ आहे. घराच्या बाहेर ज्यावेळेला येतो त्यावेळेला 1, 2 आणि 3 अशा चांगल्या पद्धतीच्या फास्ट असणाऱ्या लिफ्टही तुम्हाला मिळतात. 2 फ्लॅट समोर आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत. हे मालक जे आहेत यांनी चांगल्या पद्धतीचा एक तर हा दरवाजा तुम्ही बघू शकता की सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा दरवाजा तुम्हाला मिळतो. घरात आल्यानंतर एवढी जागा मिळते. आल्यानंतर तुम्हाला इकडे जर तुम्ही बघितलं तर डायनिंग सेट ऑलरेडी रेडी आहे. ह्या डायनिंग सेट तुमचा वापरात येणार आहे, असं नाही की तो वापरात येणारा नसणार आहे. तर अशा पद्धतीचं डायनिंग सेट असेल. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे मस्त आणि चांगल्या पद्धतीचं सिटिंग अरेंजमेंट, सोफा वगैरे सुंदर आणि चांगला व्यवस्थित ठेवला गेलेला असणार आहे. इकडनं या खिडकीतनं चांगली हवा येते. याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर मग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हिल पण दिसतोय, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन, टाटा यंत्रा पार्क, की ह्या सगळ्या गोष्टी बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं व्यवस्थित वसंत विहार दिसते. सगळं व्यवस्थित दिसतंय आणि हवा पण चांगली ह्या फ्लॅटमध्ये मात्र मला इथे जाणवते. तुम्ही आलात तर तुम्हालाही पण ती नक्की जाणवणार आहे. नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं स्टोरेजवरती बनवलेलं आहे. अधिक तुम्ही जर किचन बघितलं तर किचन पण मॉड्युलर बनवलेलं आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आली आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर कपडे सुकवायला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं अरेंजमेंट ऑलरेडी ह्या ओनरनी खरं केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला सुटसुटीत तुम्हाला नक्की जाणवतो. आणि ज्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे ज्यावेळेला येतो त्यावेळेला पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम असणार आहे. हेही बेडरूम जर बघितलं तर याच्यात पण क्रॉस व्हेंटिलेशन चांगलं आहे. इकडनं तुम्हाला गार्डन व्ह्यू मिळतो, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतंय. आणि इथे बेड आणण्याची गरज आपल्याला मात्र नक्की आहे, कारण एक AC लागलेला आहे. कपाटाचं ऑलरेडी इकडे सुविधा करून ठेवली गेलेली आहे. एक बेडची बाकी इथं गरज नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा कॉमन बेडरूम असणार आहे, जो कॉमन बेडरूम खरोखर चांगला आहे. नंतर जर आपण कॉमन बेडरूम क्रॉस करून पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिले गेलेलं असणार आहे. आणि इकडनं जर आपण खिडकी ही ओपन केली तर इथे परत ACचे डक्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी इकडे साईडला ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अडचण होणार नाही याची इथे त्यांनी काळजी नक्की घेतलेली आहे. नंतर पुढे आलं का तुम्हाला असा एवढा थोडासा पॅसेज मिळतो. त्याच्यानंतर इकडे आलात तर परत तुम्हाला इथे मात्र सुंदर चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे, जिथे हे मस्त सुंदर चांगल्या पद्धतीचं कपाट बनवलेलं आहे, बेड बनवलेला आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला इकडे एक खिडकी आहे. ह्या खिडकीतनं जरी आपण बघितलं तर मग मात्र स्विमिंग पूल, क्लब हाऊस किंवा वसंत लॉनच्या बाकी ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामधनं एकदम क्लिअर दिसतात. इथं साईड टेबल वगैरे सगळं व्यवस्थित आणि वरती AC म्हणा किंवा सगळं व्यवस्थित परत केलेलं आहे. आणि इकडे आलात तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं मोठं तुम्हाला दिलं गेलेलं आहे. इथं आल्यावर मला असं वाटतं काहीच करायची गरज लागणार नाही. ज्या मंडळींकडे वेळ नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कोण करत बसणार, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे स्वच्छ चांगलं घर हे आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. नंतर आपण ह्या बेडरूमच्या पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला परत एक शेवटचं बेडरूम असणार आहे. ह्या शेवटच्या बेडरूमला जरी बघितलं तर तुम्हाला बघा इथं वरती व्यवस्थित स्टोरेज, कपाट ह्या त्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आणि इकडनं जर मात्र आपण बघितलं तर तुम्हाला इकडनं हा सेट ग्रुपचं प्रोजेक्ट म्हणा किंवा मग ज्युपिटर हॉस्पिटल किंवा हे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पार्किंगची स्पेस आहे, मेट्रोला लागून असणारं, नयहर्जन शाळाजवळ असणारं आणि अशा सगळ्या लोकेशनवरती हा खरं सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर हे स्टोरेज, इकडं जर आपण आलो तर इथे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मोठा बेड लागलेला आहे. तिकडनं साईड टेबल आहे, इकडं AC लागलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर बघितलं तर हेही सुंदर आणि चांगला सजवलेला हा बेडरूम तुम्हाला मिळतो. इकडं आल्यानंतर तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मात्र मोठं आणि
चांगल्या पद्धतीचं नक्की मिळते. अशा पद्धतीचा हा खरं फ्लॅट आहे. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मात्र मिळणार आहे आणि एक मेंटेनन्स तुम्हाला मी सांगितलं, बिल्डिंगला OC आहे, CC आहे. ह्या फ्लॅटवरती मालकाचं लोन नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर महिन्याभरात तुम्ही तुमचं लोन घेऊन हे सगळं करून कार्यक्रम सगळा होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा फ्लॅट राहिला प्रश्न आता किमतीचा, तर ह्या ज्या मालकांनी आहे 2,40,00,000 रुपये ॲज इट इजमध्ये ठरवलेली किंमत आहे. त्याच्यात पण ज्यावेळेला पसंत पडेल थोडंसं निगोशिएशनला जर बसलो अजून थोडंफार कमी होणार आहे. जर कोणाला अशा पद्धतीचा जर फ्लॅट बघायचा असेल आणि अशा लोकेशनला जर फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट बाकी आपल्याकडं नक्की उपलब्ध आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं मी रोज दाखवतो, रोज मेहनत करतो आहे. माझ्या आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे. मी कष्ट करूनच पुढे आलेला पोरगा आहे. आयतं किंवा आरामशीर किंवा आयत्या पिठावरती रेघोट्या वाढायला मला आयुष्यात नाही आल्या आणि मला वाटत नाही की ते मला आयत्या पिठावरती सगळ्याच गोष्टी मिळणार आहेत म्हणून. आणि मला ते आयत्या पिठावरती रेघोट्या वाढणारं कामही नको. मी मेहनत करेन, मी दिवसरात्र मेहनत करेन. मेहनत करून जे मला मिळणार आहे त्याच्यात मी समाधानी पण आहे आणि मला त्याच्यातच आनंद आहे. तर मला खोटं बोलून किंवा मग असं उगच काहीतरी करून मला त्या पैशात बिलकुल इंटरेस्ट नाही. मला आयते पैसे नको आहेत, मला काम करून पैसे पाहिजेत. मी माझं काम खरोखर रोज नित्यनेमानं करतो आहे. मला तुमच्याकडनं सगळ्यांना हात जोडून एकच विनंती आहे की तुम्ही माझ्यावरती थोडी कृपादृष्टी जास्त ठेवा. सबस्क्रायबरचं बटन दाबा, शेअर करा, ते सगळं करा जेणेकरून माझ्या कामाची पोहोचपावती मला तुमच्याकडनं हवी आहे. हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.